नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या लेक्चरमध्ये आपण भारताच्या भूगोलाचा नदी प्रणाली हा चॅप्टर अभ्यासणार आहोत। या आधीच्या 2 लेक्चर्स पासून आपण भूगोलाच्या रिव्हिजनला सुरुवात केलेली आहे। या आधीच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण भारताचा प्राकृतिक भूगोल हा डिटेलमध्ये अभ्यासला होता। हे जे लेक्चर्स आहेत हे रिव्हिजनचे लेक्चर्स आहेत जे की क्विजच्या फॉर्ममध्ये असतील। म्हणजेच या क्वेश्चनचा आन्सर बघण्याआधी तुम्ही सुद्धा याचा आन्सर स्वतः कमेंट करा आणि तुम्ही चेक करा की तुमचे किती आन्सर्स बरोबर येत आहेत। याच्यावरून तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालाय हे पण समजेल। या लेक्चरची ऑडिओ फाईल आणि पीडीएफ ही तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। जर तुम्ही ह्याला जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। राज्यसेवा 2021 हा कोर्स विजन स्टडी ॲपवरती सुरू झालेला आहे। जर तुम्ही अजून ह्याला एनरोल केलं नसेल तर एनरोल करून घ्या। ज्यांनी 2021च्या अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांना ह्याचा भरपूर फायदा होणार आहे, कारण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळा अभ्यास तुमच्याकडून इथे करून घेतला जातो। तसंच प्रत्येक संडेला टेस्ट पण होतात जे की ऑक्टोबर या मंथपासून सुरू होतील, त्यामुळे इथंच तुमची प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल। ठीक आहे, तर आता आपण आपल्या या आजच्या लेक्चरकडे वळू। आजचा पहिला प्रश्न आहे की गंगा नदी ही मैदानी किंवा सकल प्रदेशात डॅश डॅश जवळ प्रवेश करते। 4 ऑप्शन्स दिलेत, रुद्रप्रयाग, ऋषिकेश, अलाहाबाद की गढवाल। गंगा नदीचा अभ्यास आपण इथे डिटेलमध्ये करणारच आहोत, पण त्याआधी याचा आन्सर बघूया। खरं तर गंगा नदीचा उगम हा हिमालयामध्ये गंगोत्री ग्लेशियर जवळ होतो। म्हणजेच हिचा उगम हिमालयात होतो, पण प्रश्न विचारलाय की मग ती मैदानी प्रदेशामध्ये कुठून येते, तर ऋषिकेश या ठिकाणापासून पुढे ती मैदानी प्रदेशामध्ये एंटर करते। ठीक आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऋषिकेश, सेकंड ऑप्शन। आता आपण हिच्या उगमापासून गंगा नदीचा जो फ्लो आहे तो कसा होतो, कुठल्या डायरेक्शनमध्ये होतो, हिला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात हे बघूयात। तर आत्ताच जसं की मी तुम्हाला सांगितलं की गंगा नदीचा उगम हा हिमालयामध्ये गंगोत्री या ग्लेशियर म्हणजे या हिमनदीमध्ये होतो। आणि जर राजकीयदृष्ट्या सांगायचं झालं तर हिचा उगम जो आहे हा उत्तराखंड या राज्यात उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये होतो। हे जे हिचा उगमाचं ठिकाण आहे हे जी बाउंड्री आहे आपली तिबेट साईडची, तर तिथपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि प्राकृतिकदृष्ट्या जर हिमालयाचा विचार केला तर हिमालयातल्या कुमाऊन हिमालयामध्ये हिचा उगम होतो। ठीक आहे, ग्लेशियरचं नाव महत्त्वाचं आहे, गंगोत्री ग्लेशियरमध्ये हिचा उगम होतो। तर सुरुवातीपासून हिला गंगा असं म्हणत नाहीत, सुरुवातीचा हिचा जो मूळ उगम आहे तिथून हिला भगीरथी असं म्हणतात। मग ही पुढे गंगा कशी होते किंवा कुठून होते हे बघूया। तुम्ही पंचप्रयाग हे ऐकले असतील। पंचप्रयाग म्हणजे हे 5 ठिकाणं आहेत जे की हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जातात। हे ठिकाणं आहेत विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग। आता हे प्रयाग म्हणजे काय, तर हे नद्यांचे संगम आहेत। सुरुवातीला आत्ताच मी सांगितलं की हिचा जो उगम आहे हा कुठे होतो, तर हिचा उगम भगीरथी या ठिकाणी होतो। आणि हे जे बाकीचे सगळे जे तिचे प्रवाह आहेत तर ह्याच्यामधल्या या सगळ्या प्रवाहांचा जो उगम आहे हा कुमाऊ हिमालयामध्येच नंदादेवी शिखराच्या उत्तरेला तिबेटच्या बाउंड्रीजवळच होतात। म्हणजे या सगळ्या नद्यांचा जो उगम आहे हा कुठे होतो, तर तिबेटच्या बाउंड्रीजवळच होतो। मग ह्या नद्या किंवा ही भगीरथी नदी गंगा नदी कशी बनते ते आता आपण बघूया। सुरुवातीला बद्रीनाथ इथं उगम पावणारी अलकनंदा नदी आहे। तर या नदीला नंदादेवी नॅशनल पार्कमध्ये उगम पावणारी धौली गंगा ही जी नदी आहे ह्या दोन्ही नद्या एकत्र येतात। म्हणजे आता आपण बघितलं होतं सुरुवातीला की भगीरथी नदीचा उगम कुठं होतो, तर गंगोत्री या ग्लेशियरमध्ये। अलकनंदा नदीचा उगम कुठं होतो, तर बद्रीनाथमध्ये। आता ह्या दोघांचा काय संबंध आहे हे आपण बघूयाच। मग ह्या अलकनंदा आणि भगीरथी कुठे मिळते हेही आपण बघणार आहे, पण फक्त अलकनंदा नदी एकटी येऊन मिळत नाही, तर अजून हिला येऊन वेगवेगळे उपप्रवाह मिळतात। तर सगळ्यात पहिल्यांदा विष्णुप्रयाग या ठिकाणी या बद्रीनाथ इथं उगम पावणाऱ्या अलकनंदा नदीला धौली गंगा ही नदी विष्णुप्रयाग इथं येऊन मिळते। त्यानंतर अलकनंदा नदी असंच पुढे वाहत जाते। नंतर नंदप्रयाग या ठिकाणी नंदाकिनी ही नदी अलकनंदेला डाव्या बाजूने येऊन मिळते। नंतर परत पुढे अलकनंदा नदी वाहत जाते। आतापर्यंत हिला 2 नद्या येऊन मिळाल्यात, धौली गंगा आणि नंदाकिनी। धौली गंगा अलकनंदेला विष्णुप्रयाग या ठिकाणी भेटते आणि नंदाकिनी ही अलकनंदेला नंदप्रयाग या ठिकाणी येऊन मिळते। त्यानंतर अलकनंदा पुढे वाहत जाते। पुढे
कर्णप्रयाग या ठिकाणी पिंडार गंगा नदी ही अलकनंदेला डाव्या बाजूनच येऊन मिळते. ठीक आहे, पिंडार गंगा नदी कर्णप्रयाग इथे अलकनंदेला भेटते. त्यानंतर अलकनंदा पुढे वाहत जाते. नंतर चौथं ठिकाण आहे रुद्रप्रयाग, जिथे मंदाकिनी नदी ही उजवीकडून अलकनंदेला येऊन मिळते. इथे दोन नावांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, नंदाकिनी आणि मंदाकिनी दोन्ही नावं आहेत. नंदाकिनीचं ठिकाण सोपं आहे नंदप्रयाग आणि मंदाकिनीचं ठिकाण आहे रुद्रप्रयाग. ठीक आहे, अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम कुठे होतो तर रुद्रप्रयाग या ठिकाणी. प्रयाग म्हणजेच ही संगमाची ठिकाणं आहेत. त्यानंतर पुढे अलकनंदा वाहत जाते आणि शेवटी देवप्रयाग या ठिकाणी भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम होतो. पुढे या भगीरथीलाच गंगा म्हणून ओळखतो. ठीक आहे, तर गंगा नदी कशी बनली तुम्हाला आता हे समजलं असेल. हे सगळं जे आहे हे आतापर्यंत आपण कुठलं बघितलं, हे ह्या सगळ्या हिमालयातल्या नद्या आहेत. हिमालयामध्येच उगम पावतात, हिमालयामध्येच ही नदी गंगा नदी फॉर्म होते. आणि हे सगळे जे ठिकाण आहेत यांना पंचप्रयाग असं म्हणतात. त्यानंतर पुढे हरिद्वार किंवा ऋषिकेश जवळ ही नदी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते, हे आत्ता आपण बघितलेलं आहे. त्यानंतर काय होतं की पुढे ही दक्षिण दिशेला प्रवास करते आणि नंतर अलाहाबाद या ठिकाणी हिला यमुना ही नदी येऊन मिळते. त्यानंतर पुढे वाहत गेल्यानंतर फराक्का हे जे ठिकाण आहे हे आपल्या भारतातलं गंगा नदीचं शेवटचं ठिकाण आहे. आणि इथून जी गंगा नदी आहे ती दोन प्रवाहामध्ये डिवाइड होते. फराक्कापासून एक जो प्रवाह आहे ती आहे आपली हुगळी नदी, जी की कोलकाता इथे आहे. आपण बघितलं होतं की या नदीच्या किनारी एक बंदर आहे, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास केला होता. ठीक आहे, आणि जो दुसरा प्रवाह आहे मुख्य प्रवाह तो बांगलादेशमध्ये वाहत जातो आणि बांगलादेशमध्ये हिलाच पद्मा या नावाने ओळखतात. त्यानंतर बांगलादेशमध्येच या नदीला ब्रह्मपुत्रा ही नदी येऊन मिळते आणि ह्यांचं जे संगम ठिकाण आहे ते आहे गोवालुंडो, जी की बांगलादेशमध्येच आहे. ठीक आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा संगम हा बांगलादेशमध्ये गोवालुंडो या ठिकाणी होतो. त्यानंतर ही पद्मा पुढे वाहत गेल्यानंतर मेघना नावाची नदी ही तिला येऊन मिळते. ठीक आहे, तर मेघना या नदीला भारतामध्ये बराक असं म्हणतात. म्हणजे ही मेघना नदी ही भारतातील नॉर्थ ईस्ट स्टेटमधून वाहत जाऊन पुढे ती बांगलादेशमध्ये जाते आणि पद्मा या नदीला मिळते. ठीक आहे, नंतर पुढे ही पद्मा नदी बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. तर अशा पद्धतीने हिचा एक जनरल फ्लो आहे. हिची ओव्हरऑल लेंथ आहे 2525 किलोमीटर. जर आपण स्टेट वाईज हिच्या लांबीला डिवाइड केलं म्हणजे जी गंगा नदी मुख्य हिचा जो प्रवाह आहे तो सगळ्यात जास्त आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये हिची लांबी जवळपास 1140 किलोमीटर आहे. लांबीपेक्षा तुम्ही ह्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, हे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त लांबी आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर बिहार, नंतर उत्तराखंड. आणि ही एक अशी नदी आहे जी की बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बाँड्रीवरून सुद्धा वाहते. ठीक आहे, आणि जर आपण हिच्या नदी खोऱ्यानुसार सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त हिचं खोरं हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर आहे राजस्थानमध्ये, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली. आता तुम्ही म्हणाल की आपण जेव्हा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहत जाते हे सिक्वेन्शियली बघितलं तेव्हा तर 4च राज्य बघितली आणि खोरं बघताना आपण एवढे जास्त राज्यांचं विस्तार कसं काय बघितला. तर खोरं आणि नदी मुख्य नदी ह्याच्यामध्ये फरक असतो. मुख्य नदी ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांमधून जरी वाहत असली तरी हिचं खोरं हे बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा पसरलेलं आहे. खोरं पसरलेलं आहे म्हणजे काय तर हिच्या ज्या उपनद्या आहेत त्या या राज्यांमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे, तर हा जो सिक्वेन्स आहे हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे इथे मी जास्त आकडे मेन्शन केलेले नाही आहेत, कारण जर तुम्हाला आकडे जरी माहीत नसतील आणि जर सिक्वेन्स माहीत असेल तरीसुद्धा तुम्ही लॉजिकली एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. आता आपण हिच्या ज्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत त्या बघूया. या नदीला डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्या तिला डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये येतात. आणि तिला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत यमुना, शोन आणि दामोदर. ठीक आहे, तर ही सगळी महत्त्वाची माहिती ही आपण गंगा नदीबद्दल अभ्यासली. इथे मॅप
च्या सहाय्याने आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळ्या नद्या कुठे आहेत हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश डॅश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. ऑप्शन्स आहेत गंगा, कोसी, महानंदा की सिंधू. या क्वेश्चनचा आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, शोक, झास्कर आणि गिलगिट. ही सगळी नावं बघून तुम्हाला थोडं समजलं असेल की ह्या सगळ्या हिमालयातल्या नद्या आहेत. या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण हिमालयातील गंगा नदीच्या उपनद्यांचा अभ्यास केला होता, त्यापैकी ह्या नद्या नाही आहेत. आणि हिमालयातील नद्यांपैकी 3 प्रमुख नद्या आहेत. पहिली आहे सिंधू, दुसरी गंगा आणि तिसरी आहे ब्रह्मपुत्रा. तर ह्या ज्या नद्या आहेत ह्या सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. आता आपण गंगा नदीसारखाच सिंधू नदीचा सुद्धा डिटेल अभ्यास करू. हिचा जो उगम आहे तर हा सुद्धा हिमालयामध्येच होतो. तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ जवळपास समुद्र सपाटीपासून 5182 मीटर उंचीवर कैलास पर्वतरांगेमध्ये बोखरचू नावाचं एक ग्लेशियर आहे, एक हिमनदी आहे. तर इथून हिचा उगम झालेला आहे. ठीक आहे. बोखरचू हे कुठं आहे तर मानस सरोवराजवळ तिबेटमध्ये या नदीचा उगम होतो. नंतर कैलास पर्वतरांगेवर उगमापासून सुरुवातीला ही नदी एका अरुंद दरीमधून आग्नेयेकडून वायव्येकडेही वाहत जाते. जर तुम्ही इथे मॅपमध्ये बघितलं तर सुरुवातीला हिची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडेच आहे. त्यानंतर ती जेव्हा पाकिस्तानमध्ये एंटर करते त्यानंतर तिची दिशा बदलते. नंतर ती ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहते. ओके, हे असं आपल्याला मॅपमध्ये इथे दिसतंय. हिची जर ओव्हरऑल लेंथ सांगायचं झालं तर हिची एकूण लांबी आहे 2880 किलोमीटर. काही ठिकाणी ह्याला 2900 किलोमीटर असं सुद्धा दिलेलं आहे. आणि भारतातली हिची जी लांबी आहे तर ती आहे 800 किलोमीटर. ठीक आहे. हिची एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे की हिनं हिच्या प्रवासामध्ये खूप काही खोल दऱ्या ह्या तयार केलेल्या आहेत. कारण ही पूर्णपणे हिमालयातून वाहते, कमीत कमी भारतातून तरी ही हिमालयामधूनच वाहते, म्हणून हिनं खूप दऱ्या ह्या तयार केलेल्या आहेत. ही ह्याची खासियत आहे या नदीची. आणि ही जेव्हा भारताच्या पर्वतीय प्रदेशातून वाहते त्याच्यामुळं इथं हिचा एक लॉस पण आहे, म्हणजे जास्त काही फायदा होत नाही. जलवाहतुकीसाठी तरी हिचा फायदा नाही आहे. आणि दुसरं कारण असे ते म्हणजे जी ट्रीटी झाली होती सिंधू करार 1960 मध्ये, तर त्याच्यामध्ये असं ठरवलं होतं की फक्त 20% पाणी आपण या नदीचं वापरू शकतो. आता तुम्हाला इथे एक होमवर्कचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे की आपण हिच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्यापैकी कोणत्या उपनद्यांचं पाणी आपण वापरू शकतो ह्या करारानुसार आणि कोणत्या उपनद्यांचं पाणी आपण वापरू शकत नाही हे तुम्ही मला कमेंट करून कळवायचे. ठीक आहे. ही नदी बऱ्याच वेळा चर्चेमध्ये असते. ह्या सिंधू ट्रीटीमुळे, हा जो सिंधू करार होता त्याच्यामुळे ही चर्चेमध्ये असते. त्याच्यामुळे हा करारच तुम्हाला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. ओके, प्रीसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा ही महत्त्वाची आहे. तर तुम्ही याचा आन्सर नक्की कमेंट करून कळवा. आणि ही थोडी इम्पॉर्टंट पण आहे कारण ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. आता आंतरराष्ट्रीय नदी म्हणण्याचं कारण असे की ही भारतातून तर वाहतेच आपल्याला माहिती आहे, पण हिचं ओरिजिन आहे तिबेटमध्ये, त्यानंतर ती भारतात येते आणि ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या 4 देशांमधून ही प्रवास करते. आणि हिचा जो प्रवास आहे हा जम्मू काश्मीरमध्येच होतो फक्त भारतामध्ये. आत्ता जम्मू काश्मीरमध्ये नाही, आत्ता लडाखमध्ये सुद्धा होतो. हे एक पॉईंट इथे महत्त्वाचं आहे. ओके, तर त्याच्यानंतर ती पुढे नंगा पर्वताला टर्न घालून नंतर ती पाकिस्तानमध्ये जाते. ओके, आणि ही जगातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये ही एक मोडते, कारण ही जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक मानली जाते. हिची आपण लांबी पण आत्ताच बघितली, खूप लांब नदी आहे ही, 2900 किलोमीटर लांबीची आहे. आणि गाशेरब्रूम, नंगा पर्वत, तिरिचमीर आणि राकापोशी ही जी शिखरं आहेत या शिखरांच्या काठांपासून ही नदी वाहत येते. ओके, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की ही खूप जास्त हाईटवरून वाहणारी नदी आहे आणि पर्वतीय भागामध्ये ही वाहते, त्याच्यामुळे हिनं खूप काही खोल दऱ्या ह्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. हिचा जो उगम आहे तो मानस सरोवराजवळ आहे. मी आत्ता सांगितलं होतं बोकरचू या हिमनदीपासून हिचा उगम होतो. तिबेटमध्ये हिला सिंधू म्हणत नाहीत, तर तिबेटमध्ये हिला सिंगी खंबन असं म्हणतात, म्हणजे सिंहाचं तोंड असं त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. तिबेटमध्ये हिला सिंगी खंबन असं म्हणतात.
त्यानंतर ती तिबेटमधून लडाखमध्ये एंटर करते. नंतर पुढे ती जम्मू काश्मीरमध्ये एंटर करते आणि नंगा पर्वताजवळ असणारे जे एकदम म्हणजे तिने खोल घळई तिनं तयार केलेली आहे आणि तिथून पुढे ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. ती जी खोल घळई आहे त्याला सिंधू घळई असं म्हणतात आणि या घळईतून ती पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. ठीक आहे. हिच्या काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत जसं की शोक, झेलम, चेनाब, रावी, बियास आणि सतलज. आणि काही उपनद्या आता आपण क्वेश्चनमध्ये बघितल्या, झास्कर आणि गिलगिट, या सुद्धा हिच्याच उपनद्या आहेत. ह्या उपनद्यांबद्दल आपण थोडी माहिती करून घेऊ, कारण याच्यामध्ये ह्या उपनद्या आणि त्यांची वैदिक साहित्यातली नावं यावरती मॅच द पेअर्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. झेलम ही जी नदी आहे हिला वैदिक साहित्यामध्ये वितास्ता असं म्हणतात. झेलमचा उगम हा वेरीनाग झऱ्यापासून होतो. चिनाब नदीची ही उपनदी आहे आणि श्रीनगर या नदीजवळ ही नदी पीर पंजाल या पर्वतरांगेला कट करून पुढे ती पीओकेमध्ये मुझफ्फरनगर या ठिकाणी ती प्रवेश करते. ठीक आहे. हिचा उगम आणि हिचं वैदिक साहित्यातलं नाव महत्त्वाचं आहे. हिचा उगम होतो वेरीनाग झऱ्यामध्ये आणि वैदिक साहित्यामध्ये हिला वितास्ता असं म्हणतात. त्यानंतर शोक ही एक नदी आहे हिची आणि रिमो या ग्लेशियरपासून हिचा उगम होतो. हिला मृत्यूची नदी असं सुद्धा म्हणतात आणि ही लडाखमधून वाहते. पुढे चिनाब ही एक हिची उपनदी आहे. हिला वैदिक साहित्यामध्ये अक्ष्णी किंवा इस्कमती असंही म्हणतात. हिमाचल प्रदेशमध्ये बारालाचला या घाटामध्ये हिचा उगम होतो. या नदीचा जो प्रवाह आहे हा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. घाटाचा जो दक्षिणेकडचा जो भाग आहे किंवा हा जो प्रवाह आहे त्याला चंद्रा नदी म्हणतात आणि जो उत्तरेकडचा जो नॉर्थ साईडचा प्रवाह आहे याला भागा नदी असं म्हणतात. ठीक आहे. चंद्रा भागा असं सुद्धा हिचं नाव होतं. हिला चिनाब ही मुख्य नदी आहे. ठीक आहे. हिचे जे 2 उपप्रवाह आहेत या उपप्रवाहांमुळे ह्या नदीला चंद्रभागा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आपल्याला चंद्रभागा म्हणलं की महाराष्ट्रातली माहिती असतेच, पण अजून एक चंद्रभागा आहे ती आहे चिनाब ही नदी. हिला वैदिक साहित्यामध्ये अक्षनी असंही म्हणतात. त्यानंतर पुढची नदी आहे रावी नदी. हिला पुरुषनी असं वैदिक साहित्यामध्ये नाव आहे. ही रोहतांग घाटाजवळ कुल्लू या डोंगरामध्ये उगम पावते. पंचनदीमध्ये सगळ्यात ही लहान नदी आहे. पंचनद्या कोणत्या तर सिंधू म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. यापैकी या 5 नद्यांपैकी ही सगळ्यात लहान नदी आहे रावी. हिचा उगम होतो रोहतांग घाटाजवळ कुल्लू या डोंगरामध्ये. पीरपंजाल आणि धौलाधार या पर्वतरांगेमध्ये ही उत्तर दिशेने वाहते आणि नंतर काही अंतरासाठी भारत पाकिस्तान या बाँड्रीवरून सुद्धा ही नदी वाहते. ठीक आहे. त्यानंतर पुढची नदी आहे बियास. तिला विपाशा असं वैदिक साहित्यामध्ये म्हणतात आणि हिचा उगम हा रोहतांग या घाटाजवळ बियास कुंडमध्ये झालेला आहे. हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. सतलजची ही उपनदी असून फक्त भारतातून वाहणारी ही एक पंचनदी आहे. हे हिचे एक वैशिष्ट्य आहे. बाकीच्या नद्या ह्या पाकिस्तानमध्ये सुद्धा वाहतात, पण बियास ही नदी फक्त भारतामध्ये वाहते. ठीक आहे. आणि पुढे पंजाबमधल्या हरिके या ठिकाणी या सतलज नदीला येऊन मिळते. त्यानंतर शेवटची महत्त्वाची नदी आहे उपनदी आहे सतलज. हिला वैदिक साहित्यामध्ये शताद्रू असं म्हणायचे. शताद्रू, ओके, हे नाव लक्षात ठेवा. हिचा उगम सुद्धा तिबेटमध्ये मानस सरोवराजवळच होतो आणि राकस सरोवर इथं सतलजचा उगम होतो. नंतर शिपकिला घाटामधून ही हिमाचल प्रदेशामध्ये एंटर होते. हिच्यावरचे महत्त्वाचे प्रोजेक्ट लक्षात ठेवा. एक तुम्हाला माहिती असेल भाकरा नानगल, हा एक प्रोजेक्ट या सतलज नदीवरचा आहे. याशिवाय नाफ्ता झाकरी हा सुद्धा प्रोजेक्ट या नदीवरचा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर सिंधू नदीबद्दल आपण जवळपास सगळी महत्त्वाची माहिती कव्हर केली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. ऑप्शन्स आहेत हिसार, चंद्रा, गंगा की सियाचीन. या क्वेश्चनचा आन्सर आहे सियाचीन ही हिमनदी भारतातली सगळ्यात लांब हिमनदी आहे. हिची लांबी 75 किलोमीटर एवढी आहे. लघु हिमालयामध्ये म्हणजेच हिमाचल हिमालय जे आहे तर याच्यामध्ये ज्या हिमनद्या आहेत त्या खरं तर कमी लांबीच्या आहेत, पण ही जी हिमनदी आहे किंवा बाकीच्याही ज्या काही मोठ्या मोठ्या हिमनद्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या हिमनद्या आहेत त्या सगळ्या बृहद हिमालयातल्या हिमनद्या आहेत. ओके, नावावरून पण आपल्याला कळतं बृहद हिमालय म्हणजे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. हिमालयाचे 3 प्रकार पडतात.
ठीक आहे. त्यापैकी जी लघु हिमालय आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये कमी लांबीच्या हिमनद्या आहेत आणि जे बृहत हिमालय आहे त्याच्यामध्ये मोठ्या आणि महत्त्वाच्या हिमनद्या आहेत. जर आपण या हिमनद्यांचा लांबीनुसार जर क्रम सांगायचं झालं तर हा क्रम महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात लांब आहे सियाचीन, त्यानंतर आहे सासेनी, नंतर आहे हिस्पार, नंतर बैफो आणि बाल्टोरा. हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे म्हणून मी परत एकदा सांगते. सियाचीन, सासैनी, हिस्पार, बैफो आणि बाल्टोरा असा ह्यांचा लांबीनुसार या हिमनद्यांचा क्रम आहे. उत्तराखंडमध्ये गंगोत्री आणि पिंडारी या महत्त्वाच्या हिमनद्या आहेत आणि पीर पंजाल मध्ये सोनापनी ही जी हिमनदी आहे ही लाहुल आणि स्पिती या जिल्ह्यातल्या चंद्रादरीमध्ये हे आढळते आणि या पर्वतरांगेतील सगळ्यात लांब हिमनदी आहे ही. ओके, सोनापनी हिमनदी ही पीर पंजालमध्ये लाहुल आणि स्पिती या जिल्ह्यातल्या चंद्रादरीमध्ये आढळते आणि ही या पर्वतरांगेतली सगळ्यात लांब हिमनदी आहे, हे लक्षात ठेवा. याच रांगेमध्ये पीर पंजालमध्येच चुंगुफर, राखियोत आणि टशन ह्या सुद्धा हिमनद्या आहेत आणि एक आता आपण बघितली ती म्हणजे सोनापनी हिमनदी. ठीक आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोनापनी हिमनदी ही दुसरेच कुठल्या तरी पर्वतरांगेचं नाव देतील आणि याच्यामध्ये आहे असं म्हणतील. ठीक आहे, पण तसं नाहीये. पीर पंजालमधली आहे ही. पीर पंजालमध्ये एकूण 4 हिमनद्या आहेत. सोनापनी, चुंगुफर, राखियोत आणि टशन ह्या त्या नद्या आहेत. आणि चोगोलुंगमा ही जी एक नदी आहे ही सगळ्यात कमी उंचीवरची हिमनदी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चोगोलुंगमा ही जी हिमनदी आहे ही सगळ्यात कमी उंचीवरची हिमनदी आहे भारतातली. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला चांगलं समजलं असेल आता. सियाचीन हे ह्याचा आन्सर आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. तो आहे नद्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. नद्या आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. या क्वेश्चनचा आन्सर आहे, ठीक आहे, आपण आन्सर बघण्याच्या आधी या नद्यांची लांबी बघूया. महानदी जी आहे तर महानदीची लांबी आहे 851 किलोमीटर. गोदावरीची लांबी आहे जवळपास 1465 किलोमीटर. कृष्णेची लांबी आहे 1401 किलोमीटर आणि नर्मदा नदीची लांबी आहे 1315 किलोमीटर. ठीक आहे, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? सगळ्यात जास्त लांब कोणती आहे तर गोदावरी नदी, त्यानंतर आहे कृष्णा नदी म्हणजेच त्यानंतर आहे नर्मदा नदी आणि सगळ्यात शेवटी आहे महानदी म्हणजेच थर्ड ऑप्शन हे या क्वेश्चनचा आन्सर आहे, ब, क, ड, अ. ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत ज्या की या ऑप्शन्समध्ये दिल्यात ह्या सगळ्या आपल्या भारतीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, ही जी महानदी आहे तर हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये रायपूर याजवळ दंडकारण्यामध्ये हिचा उगम होतो. ही नदी छत्तीसगड, ओडिसा या राज्यांमधून वाहते आणि एक महत्त्वाचा प्रकल्प या नदीवरती आहे, तो आहे हिराकूड धरण. ठीक आहे, किंवा हा जो हिराकूड प्रकल्प आहे हा महानदीवरती आहे, हे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी नदी ब आहे गोदावरी नदी. गोदावरीबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे तरी आपण महत्त्वाची बघूया. हिचा उगम आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हिचा उगम होतो आणि ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नदी आहे आणि म्हणून हिला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हणतात. तसंच हिला वृद्ध गंगा असंही म्हणतात. त्यानंतर पुढे ही महाराष्ट्रात तर उगम होतो, पुढे वाहत जाते तेलंगणामध्ये, पुढे अजून आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि मिळताना ती तिथे त्रिभुज प्रदेश सुद्धा तयार करते. हिच्या काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत जसे की इंद्रावती, वर्धा, शबरी, पैनगंगा ह्या हिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. तसंच प्राणहिता ही सुद्धा हिची एक उपनदी आहे. ठीक आहे, दुधना. त्यानंतर पुढची जी नदी आहे ती आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जवळ होतो हे आपल्याला माहिती आहे कारण ही एक महाराष्ट्राची नदी आहे आणि पुढे ती कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा वाहत जाते आणि शेवटी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हिच्यावरचे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत कोयना जे की महाराष्ट्रामध्ये आहे, त्यानंतर तुंगभद्रा, श्रीशैलम, नागार्जुन सागर आणि अलमट्टी डॅम हे सगळे कृष्णा नदीवरचे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात शेवटची ड ऑप्शनमधली नदी आहे नर्मदा नदी. हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक इथं होतो. अमरकंटक हे जे ठिकाण आहे तर मध्य प्रदेशमध्ये शहाडोळ नावाचा एक जिल्हा आहे तर इथं हिचा उगम होतो. नंतर ही विंध्य आणि सातपुडा या 2 पर्वतांच्या मध्ये वाहत जाऊन
खरं तर ही वाहताना एक खोल घळईही निर्माण करते आणि या घळईतून ती प्रवास करते आणि पुढे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके. अ, ब, क ह्या तिन्ही नद्या पूर्व वाहिनी आहेत आणि नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे. हिलाच रेवा नदी असं सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशची जीवनरेखा म्हणून सुद्धा हिला ओळखतात आणि ही भारतातली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. जबलपूर इथं संगमरवर खडकाच्या घळईतून जाताना एक धबधबा तयार होतो या नदीमुळे. तो आहे धुवाधार धबधबा. तसंच तवा, हिरण ह्या काही हिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. आणि या नदीनं जेव्हा ती अरबी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा एक खाडी प्रदेशामध्ये एक बेटसुद्धा हिनं तयार केले. त्या बेटाचं नाव आहे आलिया बेट. ओके. नाव लक्षात राहील तुम्हाला. नर्मदा नदीनं एक बेट तयार केले, त्याचं नाव काय? आलिया बेट. ओके. आणि या नदीवरचे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत सरदार सरोवर, तसंच माहेश्वर धरण, इंदिरा गांधी सागर धरण असे काही हिचे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत या नर्मदा नदीवरचे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. चुकीचा पर्याय शोधा. 4 ऑप्शन्स दिलेत अ, ब, क, त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. हा जो क्वेश्चन आहे हा प्राकृतिक भारत आणि भारताची नदी प्रणाली या दोन्ही चॅप्टरशी रिलेटेड आहे. तो कसा ते आपण बघणारच आहोत. ओ ऑप्शन आहे भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. ब आहे गोदावरीचं खोरं सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या मध्ये आहे. तापीचं खोरं सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या मध्ये आहे. ड आहे कृष्णा नदीचं खोरं हे शंभू महादेव आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या मध्ये आहे. ऑप्शन्स आहेत अ, ड, अ, ब आणि ब, क. आपल्याला इथे चुकीचा पर्याय शोधा असं सांगितलेलं आहे. आपण आन्सर बघण्याच्या आधी ह्याचं स्पष्टीकरण बघूया. जेव्हा तुम्ही भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासाल त्यापैकी जेव्हा आपण महाराष्ट्राचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ह्याचा आन्सर देता आला असतं. आता आपण हे बघूया सुरुवातीला. आता आपण नर्मदा नदीचा अभ्यास केला तर नर्मदा नदी ही कुठून कुठे वाहते तर विंध्य आणि सातपुडा या डोंगर रांगांच्या मधून ती वाहते आणि ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे. विंध्य म्हणजे ज्या विंध्यांचल रांगा आहेत, वरती उत्तरेकडे आहेत विंध्यांचल रांगा, त्याच्या खाली आहे नर्मदा नदी जी की पश्चिमेकडे वाहते, त्याच्या खाली आहेत सातपुडा डोंगर रांगा. ठीक आहे. तर सातपुडा आणि सातमाळा अजिंठा यांच्यामधून तापी ही नदी वाहते आणि ही सुद्धा एक पश्चिम वाहिनीच नदी आहे. आपल्याला इथे क ऑप्शनमध्ये चुकीचं दिले. ठीक आहे, आपण ते नंतर बघणारच आहोत. तर पहिल्यांदा आपण ही जी डायग्राम आहे ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ह्या डोंगर रांगा आणि नद्या ह्या कशाच्या मध्ये आहेत हे आता आपण बघतोय. सगळ्यात उत्तरेला आहे विंध्यांचल, त्याखाली आहे डावीकडे वाहणारी पश्चिम वाहिनी नर्मदा नदी, त्याखाली आहे सातपुडा डोंगर रांग, त्याखाली आहे पश्चिम वाहिनी तापी नदी, त्याखाली आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग, त्याखाली आहे पूर्व वाहिनी गोदावरी नदी, त्याखाली आहेत हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा, त्याच्या खाली आहे परत पूर्व वाहिनी भीमा नदी, त्याखाली आहेत शंभू महादेव डोंगर रांगा आणि सगळ्यात खाली आहे महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या नद्या आणि या महत्त्वाच्या डोंगर रांगा हा सिक्वेन्स तुम्हाला ॲज इट इज नॉर्थ टू साऊथ लक्षात ठेवायचा आहे, कारण ह्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारून झालेले आहेत आणि पुढेही येऊ शकतात. ओके. आता आपण या प्रश्नाकडे वळू. अ ऑप्शनमध्ये दिले भीमा नदीचं खोरं हे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवच्या मध्ये आहे. आपण बघितले की भीमा नदीचं खोऱ्याच्या वरती हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा आहेत आणि खाली शंभू महादेव डोंगर रांगा आहेत, म्हणून अ ऑप्शन बरोबर आहे. ब आहे गोदावरी नदीचं खोरं हे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या मध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. क आहे तापीचं खोरं सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या मध्ये आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तापीच्या उत्तरेला सातपुडा आहेत आणि त्याच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा या डोंगर रांगा आहेत. ड विधान आहे कृष्णा नदीचं खोरं हे शंभू महादेव डोंगर रांग आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या मध्ये आहे. तर हे विधान चुकीचे आहे, कारण आपण बघितले की कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगर रांगा आहेत, पण सातमाळा अजिंठेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला तापी आणि गोदावरी या नद्या आहेत. इथे कृष्णा नदी कुठेही जवळपास नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे ड विधान चुकीचे आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधा असं सांगितलंय, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या क्वेश्चनचा आन्सर असेल. ओके.
आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. हे शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा सोप्या डायग्रॅमेटिकल फॉर्ममध्ये लक्षात राहावं म्हणून तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून हे ॲज इट इज पाठसुद्धा करू शकता. आता आपण पुढचा प्रश्न बघू. खालील नदीचे नाव ओळखा. 4 सेंटेन्स दिलेत अ ब क ड आणि याच्यावरून आपल्याला नदीचं नाव ओळखायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो. वर्धा नदीशी संगम झाल्यावर हिला प्राणहिता म्हणून ओळखतात. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती होते. पेंच व बाग ह्या हिच्या उपनद्या आहेत. ऑप्शन्स आहेत प्राणहिता. हे तर नसणारच आहे, कारण बघा वर्धा नदीशी संगम झाल्यानंतर हिला प्राणहिता म्हणतात. मग ऑप्शनमध्ये कसं काय हिला प्राणहिता म्हणतील, म्हणून हे फर्स्ट ऑप्शन चुकीचं आहे. दुसरा आहे इंद्रावती, वर्धा की वैनगंगा. हिचा उगम जो आहे हा मध्य प्रदेशमध्ये होतो. तर बाकीच्या ज्या नद्या दिल्या आहेत त्यापैकी बघा इंद्रावती ही जी नदी आहे हिचा उगम ओडिशा राज्यामध्ये कलाहंडी या ठिकाणी होतो. पण आपल्याला दिलंय की इथं मध्य प्रदेशमध्ये उगम होतो हिचा, म्हणून दुसरं ऑप्शन पण नसणार आहे. त्यानंतर आहे वर्धा नदी. तर वर्धा नदीचा उगम हा मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे, म्हणून हे असू शकतं. आणि जी वैनगंगा नदी आहे हिचाही डोंगर मध्य प्रदेशातल्या मैकल डोंगर रांगांमध्ये होतो. ठीक आहे, शिवनी जिल्ह्यामध्ये हिचा उगम होतो. आता बघा ह्या ऑप्शनमध्ये काय म्हणले की वर्धा नदीशी संगम झाल्यावर हिला प्राणहिता म्हणून ओळखतात. आता जर आपण थर्ड ऑप्शन जर आन्सर म्हणलं तर काय होईल, वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून हिला ओळखतात. तर हे तर लॉजिकली बरोबर नाहीये. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, तर फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, कारण आता आपण बघितलं की प्राणहितेचा प्राणहितेसोबत संगम चुकीचे, वर्धेचा वर्धेशी संगम हे पण चुकीचे. मग फक्त दोनच ऑप्शन राहतात, सेकंड आणि फोर्थ. त्यापैकी इंद्रावतीचा उगम कुठं होतो तर ओडिशामध्ये आणि वैनगंगेचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या फक्त 2 वाक्य जरी तुम्हाला माहीत असतील तरी सुद्धा तुम्ही याचा आन्सर काढू शकता. ते आहे फोर्थ ऑप्शन. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमेची वैनगंगा ही नदी निर्मिती सुद्धा करते. ओके, आता आपण ह्या नद्यांचा थोडी माहिती करून घेऊयात. ही जी प्राणहिता नदी आहे वर्धा आणि वैनगंगेचा संगम झाल्यानंतर हिला प्राणहिता म्हणतात. ह्यांचा संगम कुठे होतो तर गडचिरोलीमध्ये चप्राळा या ठिकाणी. ओके, त्यानंतर इंद्रावती ही नदी आहे ब ऑप्शन सेकंड ऑप्शनमध्ये. ही गोदावरीची डावीकडून येऊन मिळणारी उपनदी आहे. हिचा उगम हा ओडिशामध्ये कलाहंडी या ठिकाणी होतो, मी आता सांगितलं होतं. ही एकूण 3 राज्यांमधून वाहते, ते म्हणजे ओडिशा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. हिची टोटल लेंथ आहे 535, पण महाराष्ट्रातली हिची लांबी आहे फक्त 129 किलोमीटर. ओके, त्यानंतर थर्ड ऑप्शन होतं वर्धा. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे, हे लक्षात ठेवा. हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो बैतूल या जिल्ह्यामध्ये. हिची टोटल लेंथ आहे 483 म्हणजे 483 किलोमीटर. महाराष्ट्रातली लांबी आहे 455 किलोमीटर आणि ही एकूण 4 जिल्ह्यांमधून वाहते. अमरावती, नागपूर जिल्हा, वर्धा आणि यवतमाळ जिल्हा हे ते 4 जिल्हे आहेत जिथून ही नदी वाहत जाते. आणि चौथा ऑप्शन आहे आपला आन्सर वैनगंगा, म्हणजे सेकंड नंबरची ही महाराष्ट्रातली दक्षिण वाहिनी नदी आहे. ओके, हिचा उगम सुद्धा मध्य प्रदेशमध्येच होतो, मैकल या डोंगर रांगांजवळ शिवनी जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, माझा तुम्हाला इथून दुसरा प्रश्न आहे होमवर्कचा, तो म्हणजे वैनगंगेच्या उपनद्या कोणत्या ते तुम्ही कमेंट करून सांगायचे. वैनगंगा ही एक महाराष्ट्रातली महत्त्वाची नदी आहे. हिच्या उपनद्या कोणत्या हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू, तो आहे भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे वेगळी होतात किंवा अलग होतात. बालाघाट, महादेव, सातपुडा आणि अजिंठा. या आधीचा जो क्वेश्चन आपण बघितला होता त्यामध्ये आपण ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे की कोणत्या डोंगर रांगांमध्ये कोणत्या नद्यांची खोरी येतात हे आपण तिथं बघितलं होतं. त्याच्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगणार नाहीये, ते तुम्हीच सांगायचे न बघता. ओके, आता आपण डायरेक्टली पुढचा प्रश्न बघूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे. ओके, असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून आपल्याला मॅप डोळ्यासमोर असणं माहीत असणं हे महत्त्वाचं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा नदी कुठून कुठे वाहते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर आपल्याला इथे नद्या कोणकोणत्या दिल्यात, तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा.
तर ह्यांचा आपल्याला नॉर्थ टू साऊथ, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगायचा आहे. हे तर जर आपल्याला मॅप माहिती असेल तरच आपण हे सांगू शकतो. त्याच्यामुळे आपण याचा आन्सर हे मॅप थ्रूच बघूयात. तर सगळ्यात वरती जी नदी आहे ती आहे तापी नदी. त्यानंतर त्याच्या खाली आहे ऑप्शन्सपैकी गोदावरी नदी. त्याच्या खाली आहे सीना नदी, जी की भीमेचीच उपनदी आहे. त्यानंतर आहे भीमा नदी आणि त्यानंतर आहे कृष्णा नदी. भीमा नदी ही सुद्धा कृष्णेची उपनदी आहे आणि सीना नदी ही भीमेची उपनदी आहे. ओके, त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा नदी. ठीक आहे, हे आपण सगळं मॅपच्या मदतीनेच बघूयात. आणि तुम्ही हा जो मॅप आहे हा तुम्ही बघणं खूप महत्त्वाचं आहे की नद्या कुठून कुठे वाहतात किंवा कोणती नदी कोणत्या नदीची मुख्य नदीची उपनदी आहे, हिचा क्रम कसा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे या सगळ्या नद्यांचा, हे तुम्ही एकदा नीट बघून घ्या. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 4 विधानं दिली आहेत. अ आहे, गोदावरीचे खोरे भारतातील दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते. हे बरोबर आहे, आपल्याला चुकीचं विचारलंय, चुकीचं सांगायचंय. ब आहे, गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. त्यानंतर क आहे, महानदीचं खोरं पठारातील तिसरं सर्वात मोठं खोरं आहे. हेही विधान बरोबर आहे, कारण सगळ्यात जास्त जे सगळ्यात मोठं खोरं आहे ते आहे गोदावरीचं, त्यानंतर आहे कृष्णा नदीचं, त्यानंतर आहे महानदीचं. ओके, आणि चौथं सेंटेन्स आहे की नर्मदा आणि कावेरी या नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे. आता हा जो प्रश्न आहे हा सगळा खोऱ्यांशी रिलेटेड आहे, नदीच्या खोऱ्यांशी. आणि इथली जी 4ही सेंटेन्स दिलीत ही सगळीच्या सगळी बरोबर आहेत. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, चुकीचं कोणतेही नाही. ओके, तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणजे सिक्वेन्शियली खोऱ्यांनुसार आपल्याला अरेंज करा की कोणत्या नदीचं खोरं कोणत्या नदीच्या खोऱ्यापेक्षा जास्त आहे, कोणत्या नदीचं खोरं कोणत्यापेक्षा कमी आहे. तर असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आता आपण ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत यांचा खोऱ्यांनुसार आपण क्रम बघूयात. ओके, तर ओव्हरऑल आपण इथे भारताचंच पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघूयात. सगळ्यात मोठं जे नदीचं खोरं आहे ते आहे गंगा नदीचं खोरं. आपण हे बघितलं होतं गंगा नदीचा अभ्यास करताना. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरं आहे सिंधू नदीचं खोरं. त्यानंतर आहे गोदावरी, नंतर आहे कृष्णा, त्यानंतर येतं ब्रह्मपुत्रेचं खोरं, त्यानंतर आहे महानदी, नर्मदा, कावेरी, तापी आणि पेन्नार. या महत्त्वाच्या नद्या आहेत, हे एवढं लक्षात ठेवा. गंगा, सिंधू, गोदावरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा, महानदी, नर्मदा, कावेरी, तापी आणि पेन्नार या महत्त्वाच्या 10 नद्या आहेत. एवढं तरी लक्षात ठेवणं आवश्यकच आहे. ओके, यावरती तुम्हाला नद्यांचा खोऱ्यांनुसार जो क्रम आहे त्यानुसार नद्या अरेंज करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर आता समजलं असेल, ते आहे ऑप्शन नंबर 4, कोणतेही चुकीचे नाही. आता आपण या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न बघूया. ऑलरेडी हे लेक्चर खूप लेंदी झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण राहिलेले क्वेश्चन्स हे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? गोदावरी, भीमा, कृष्णा की वरीलपैकी एकही नाही? गोदावरी नदी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही आहे. ओके, त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन हे नाही आहे ह्याचा आन्सर. सेकंड आणि थर्ड पैकीच बघा, भीमा की कृष्णा. कृष्णा नदी जी आहे हिचा उगमच कुठे होतो तर महाबळेश्वरमध्ये, जे की सातारा म्हणजे महाराष्ट्राच्या मॅपमध्ये जर बघितलं तर ते खाली आहे. पुणे किंवा सोलापूर जिल्ह्याजवळ ते नाही आहे. ओके, पुणे जिल्ह्यामध्ये तरी ते नाही आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. आता तुम्ही म्हणाल ते वरीलपैकी एकही नाही, हे सुद्धा आन्सर आहे, पण सेकंड ऑप्शन हे याचा आन्सर आहे. ही जी भीमा नदी आहे ही पुणे सोलापूरची सुद्धा बाँड्री तयार करते आणि पुणे अहमदनगरच्या सुद्धा ही बाँड्रीवरून वाहत जाते आणि ही एक नैसर्गिक सीमा आहे. ओके, त्याच्यामुळे ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, तर या नद्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या राज्याची बाँड्री तयार करतात किंवा या नैसर्गिक सीमा आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता हे तर आता आपण बघितलं, भीमा नदी ही पुणे सोलापूर आणि पुणे अहमदनगरची बाँड्री तयार करते. याशिवाय जी वर्धा नदी आहे, हे आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये हिचा अभ्यास केला होता. ही नदी
ही नदी जास्त करून जिल्ह्याच्या बाँड्रीवरूनच वाहते. स्पेसिफिक असं एखाद्या पर्टिक्युलर ह्याच जिल्ह्यातून वाहते असं खूप कमी वेळा झालेलं आहे. तर मॅपमध्ये जर आपण बघितलं तर हे तुम्हाला लगेच समजून जाईल. ही अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही वाहते. ओके. त्यानंतर भीम्याची जी एक उपनदी आहे नीरा, ही पुणे आणि सातारा या जिल्ह्याच्या बाँड्रीवरून वाहते. म्हणजे ही एक या 2 जिल्ह्यांसाठी नैसर्गिक सीमा तयार करते. ओके. आणि तसंच कृष्णा नदीची एक उपनदी आहे घटप्रभा, ही नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकची एक नैसर्गिक सीमा तयार करते. ओके. तर ह्या तर मी काही एक्झाम्पल दिले, पण ह्यापैकी जर तुम्हाला काही अजून नद्या माहीत असतील ज्या की नैसर्गिक सीमा तयार करतात तर ते तुम्ही कमेंट करून कळवा. हे खूप महत्त्वाचं आहे हे कमेंट करणं, कारण हे बाकीच्या स्टुडंट्सला पण हे समजेल. ओके. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी इथेच थांबते. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून कळवा. आपण भेटूयात मग पुढच्याच नदी प्रणालीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.